जय हिंद मित्रांनो, आज आपण आलो आहोत गोखले रोड ठाणे वेस्ट लोकेशनला, जे स्टेशनपासून हार्डली काही सेकंदावरच लोकेटेड आहे. आताही आपण जे एक्झॅक्ट साईट आहे तिथे आपण पाहता हा मेन रोडला लागूनच प्रोजेक्ट आपला असणार आहे, जी आहे 8 माळ्याची बिल्डिंग. कार पार्किंगचं कंप्लीशन झालेलं आहे. आता वर्क हे मी थोडा लेट व्हिडिओ अपलोड केली आहे. आता एंट्रन्सचा पार्ट बघताय, ग्रँड एंट्रन्स लॉबी आहे, छान डेकोरेटिव्ह. त्यानंतर आपल्याकडे हा फ्लॅट आहे जो आहे 2 BHK 712 स्क्वेअर फीटचा फ्लॅट. तर सगळे कॉन्फिगरेशन्स मी इथे मेन्शन केलेले आहेत. सोबतच आपण आता ॲक्च्युअल फ्लॅट कसा आहे ते पाहूया. प्लान तर मी दाखवतो, प्लान जर वाटलं तुम्हाला तर व्हॉट्सअपवर मी फॉरवर्डसुद्धा करू शकतो. ॲक्च्युअल साईटवर याल तर नक्की आनंद होईल, कारण फक्त मोजून 3च फ्लॅट शिल्लक आहेत. आता लवकरात लवकर नेक्स्ट वीकपर्यंत OC सुद्धा येणार आहे. तर हे आपण पाहू शकतो, सिटीमध्ये असूनसुद्धा मोकळा स्पेस आपल्याकडे अवेलेबल आहे. आता हा 2 BHK, वरती आपल्याकडे 3 BHK सुद्धा आहे. तर तुम्ही पाहू शकता, नंतर पुढे स्किप केलं की पाहू शकता व्हिडिओ. त्यात आता आपण जाऊया डायनिंग एरिया पाहायला. तर हा पूर्ण 2 BHKचा पूर्ण आधी टूर करून घेऊया. डायनिंग एरिया स्पेस, त्यानंतर किचनचा स्पेस. किचनचा स्पेस इतका सुंदर आहे. लाईट व्हेंटिलेशन बघू शकता. उजेड आपल्या घरामध्ये प्रॉपर येत आहे. समोर ऑब्स्टकल जास्त नाही आहे. एल शेपमध्ये किचन आहे, छानसा ओटा आहे. त्यानंतर इथे प्रॉपर डोर साईज आहे दिलेली. डायनिंग एरियाची स्पेस इतकी सुंदर आहे. घरी नक्की तुम्हाला एक छान डायनिंग एरियाचा डायनिंग टेबल घ्यावा लागेल, एवढा नक्की, कारण स्पेस खूप सुंदर आहे. त्यात आता आपण हा पाहू शकता लिव्हिंग रूम, जो आहे 16.7 × 10.8चा. त्यानंतर आता आपण जाऊया कॉमन बेडरूममध्ये. कॉमन बेडरूमला जाण्याआधी इकडे एक स्पेस पाहू शकता. इथे वॉशिंग मशीनची प्रोव्हिजन केलेली आहे. जर खूप लोकांना डाऊट येतात नक्की वॉशिंग मशीन ठेवायची तरी कुठे, तर इथेही ठेवू शकता किंवा एक चांगला रूम बनवू शकता. आता हा तुमचा कॉमन बेडरूम. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता. खूप कमी आपले लाईक्स येतात बेडरूम फ्लॅटसाठी, व्हिडिओसाठी. तर आपण रिक्वेस्ट आहे आपल्याला की जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. आणि आता आपण कॉमन टॉयलेट पाहताय. कॉमन टॉयलेटचं काम फिनिशिंग बाकी आहे, बट डक्ट एरिया आपण पाहूया आधी. तर हा सर्व्हिस डक्ट एरिया आहे. या डक्ट एरियामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता. सोबतच जर तुम्हाला काही तुमचे वस्तू आहेत एक्स्ट्रा तर तेही तुम्ही इथे ठेवू शकता. चांगलं सरफेस आहे आणि प्रॉपर व्हेंटिलेशनसाठी पण जागा दिलेली आहे. आता आपण एंटर करतोय मास्टर बेडरूममध्ये. सो मास्टर बेडरूमची साईजही मी स्टार्टिंगला तुम्हाला प्लॅनमध्ये दाखवलं आहे, त्यामध्ये मेन्शन्ड आहे. सोबत हा मास्टर बेडरूमचा जो व्ह्यू आहे, एक चांगला आपल्याला सर्वांना परिचयाचा ओळखीचा रस्ता असेल, गोखले उपाहारगृह. तर इथे सकाळी सगळेच नाश्ता करायला येतात. तर हे समोरच आहे जागेला. त्यानंतर हा बेडरूमची स्पेसही अत्यंत मोठी आहे आणि बेडरूमची स्पेस झाली. आता आपण जाऊया मास्टर बेडरूमच्या टॉयलेटमध्ये. तर आपण आता बघू शकता फिनिशिंग वर्क बाकी आहे बऱ्यापैकी. विदिन अ वीकमध्ये मी सांगू शकतो की मंथच्या आतमध्ये हे पोझिशन तुम्हाला मिळून जाईल. OCसाठी प्रोव्हिजन केलेली आहे. OCची कॉपी जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे. TMCमध्ये पुटअप केलेली आहे फाईल. सो लवकरात लवकर आपल्याला OCसुद्धा येणार आहे. तर प्राइसिंग जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे. लवकरात लवकर या. फक्त आपल्याकडे 2 2 BHK आणि एक 3 BHK अवेलेबल आहे. तर ही झाली आपला 2 BHKचा स्पेस एरिया. सोबत 712 स्क्वेअर फीटची जागा, जी प्रोव्हिजन इतकी छान आहे की नक्की आवडणार आहे. कुठेच वेस्टेज नाही आहे. आता आपण पाहणार आहोत 3 BHKचा हा फ्लॅट. सो त्यानंतर जसं हा आपण फ्लोअर प्लॅन पाहताय, जिथे सगळं तुम्हाला स्पेस, सोबतच ओपन बाल्कनी आहे, जे 3x3ची बाल्कनी जे आपण फ्लॅट पाहिलेले खालती सेम ॲज इट इज, पण इथे थोडी जागा वाढते. इथे आता तुम्हाला कुठे कुठे वाढतं ते मी हळूहळू सांगतो. आता फर्स्ट आपला जो वाढणारा स्पेस आहे तो असणार आहे हा स्टँडिंग बाल्कनीचा. वाव, आता मी दुपारी शूट केलेलं आहे 3च्या दरम्यान. तर आपण पाहू शकता इतका छान सनसेट पॉईंट आहे. समोरच हिल आहे, येऊर हिल. तर डोंगरचा अनुभवही तुम्हाला घरातनं भेटू शकतो, तेही स्टेशनच्या एरियातनं, गोखले रोडवरून अनुभवण्याचा आनंद नक्कीच आहे. आणि खूपच कमी इन्व्हेंटरी आहे. लवकरात लवकर या. आणि 3 BHK फक्त एकच उरलेलं आहे. अजून जर काही तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टबद्दल काही इन्क्वायरी असतील, माहिती असेल हवी, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर मला कॉल करा. किंवा तुमचे काही एक्झिस्टिंग फ्लॅट असतील ते सेल करायचे असतील तर तेही सांगा. आता इथेही तुम्हाला एक ॲडिशनल एरिया पाहिला आपण
डक्ट एरिया, किचनचं डक्ट एरिया आहे. आता हे फिनिशिंग स्टेजवर आहे म्हणून लेबरही फुल्ली ॲक्टिव्ह आहेत. आता हा कॉमन बेडरूम स्पेस पाहू शकता. कॉमन बेडरूमचा पण इतका मोठा 11 बाय 11चा हा बेडरूम प्लस बाल्कनी, स्टँडिंग बाल्कनी. त्यानंतर हा कॉमन टॉयलेट जे आपण खाली सेम पाहिलं ॲज इट इज आहे. हा मास्टर बेडरूम आहे आणि इथेही एक मास्टर बेडरूमच आहे. सो या बेडरूमची आता स्पेस, मास्टर बेडरूमचा हा टॉयलेट बघा, जे खाली 2 BHKला नव्हता, फक्त इथे 3 BHKला आपल्याकडे एकच आहे. सो हा स्पेस आहे डक्ट एरियाचा. इथे फक्त मास्टर बेडरूमच्या यावाल्या बेडरूमला तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी नाही आहे. बाकी सगळ्या ॲज इट इज फ्लॅट. मास्टर बेडरूमची साईज, व्ह्यू खूप छान सुंदर आहे, आवडण्यासारखं. सिटी कनेक्टेड राहणार आहात तुम्ही तर तो अनुभव नक्कीच चांगला आहे. आणि जर अजून व्हिडिओबद्दल काही माहिती हवी असेल, साईट व्हिजिटसाठी येणार असेल तर दिलेल्या नंबरवर मला कॉल करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.